भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीर योद्धे आणि क्रांतिकारी यांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपले योगदान दिले. काही सशस्त्र लढाईत उतरले, काही मौनपणे देशासाठी झगडले. पण गोपाळकृष्ण गोखले हे वेगळे होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर आणि शिस्तबद्ध राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचला. समाजात जागृती आणली आणि शिक्षणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन केले. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्स या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज गोपाळकृष्ण गोखले यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्या आयुष्याचा व कार्याचा आढावा घेणार आहोत. तसेच स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही नजर टाकूया. सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीमतर्फे गोपाळकृष्ण गोखले यांना विनम्र अभिवादन. गोखले यांचा जन्म झाला 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोटलुक या छोट्याशा गावात. घरची परिस्थिती साधी होती, पण बुद्धी आणि जिद्द अफाट होती. त्यांनी अत्यंत कष्ट करून शिक्षण घेतले आणि पुढे एनफिन्स्टन कॉलेजमधून पदवी मिळवली. शिक्षण घेत असताना इंग्रजी विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल आणि एडमंड बर्क यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. या विचारांनी त्यांच्यात समाजासाठी काम करण्याची आणि देश घडवण्याची प्रेरणा निर्माण केली. पदवी मिळाल्यानंतर गोखले सरकारी नोकरी करू शकत होते, पण त्यांनी तो मार्ग न निवडता वयाच्या फक्त 20व्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकातील ज्ञान दिलं नाही, तर योग्य दिशेने विचार करायला शिकवलं. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाही, तर ते समाज बदलण्याचं शस्त्र आहे. शिक्षण क्षेत्रातूनही त्यांनी समाजकार्यात पाऊल टाकले. गोखले यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि स्त्री शिक्षण या विषयांवर खूप काम केले. 1905 साली त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केली. या संस्थेचा उद्देश होता समाजसेवेला समर्पित तरुण तयार करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाला गती देणे. गोखले यांचा विश्वास होता की देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर सर्वप्रथम समाज शिक्षित, जागरूक आणि एकजूट होणं अत्यावश्यक आहे. गोखले यांचा राजकीय प्रवासही तितकाच प्रेरणादायी होता. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या काळात काँग्रेसमध्ये 2 गट होते, जहाल आणि मवाळ. गोखले हे मवाळ गटाचे प्रमुख नेते होते. त्यांचा ठाम विश्वास होता की हक्क मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारशी संघर्षाऐवजी संवाद, तर्क आणि युक्तिवाद हाच प्रभावी मार्ग आहे. सन 1899 ते 1902च्या दरम्यान ते बॉम्बे विधान परिषद आणि इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य झाले. तेथे त्यांनी भारतातील कर प्रणाली, शिक्षण आणि ब्रिटिश सैन्याच्या खर्चाविषयी ठोस प्रश्न उपस्थित केले. 1905 मध्ये गोखले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याच काळात बंगालच्या विभाजनाचा प्रश्न देशभर तापलेला होता, पण गोखले यांनी हिंसेचा मार्ग नाकारला आणि शांततेने आंदोलन करण्यावर भर दिला. त्यांनी सर्व धर्म, जाती आणि प्रांतांतील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून देशातील एकतेची भावना मजबूत होईल. गोखले यांच्या विचारांचा सर्वात मोठा प्रभाव महात्मा गांधींवर पडला. गोखलेंच्या शांत, अहिंसात्मक आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या शिकवणीनं गांधीजींना पुढे अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. गोखले खरे तर विचारांचे शिल्पकार होते. त्यांनी नेहमी संतुलित भूमिका घेतली, न जहाल न मवाळ, पण ठाम आणि व्यवहार्य. त्यांच्या प्रत्येक भाषणातून एकच संदेश उमटायचा: एकता, शिक्षण आणि समाजसेवा. या तिन्ही गोष्टींशिवाय खरं स्वातंत्र्य मिळूच शकत नाही. त्यांच्या विचारांची ही दिशा आजही तितकीच प्रेरणादायी आहे. दुर्दैवाने 19 फेब्रुवारी 1915 रोजी मुंबईत गोपाळकृष्ण गोखले यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय फक्त 49 वर्षे होते. तरीही एवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला ठोस दिशा दिली. त्यांच्या विचारांवर आणि शिकवणीनं पुढे अनेक नेत्यांनी देश निर्मितीची मजबूत इमारत उभी केली. गोपाळकृष्ण गोखले हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे शांत पण प्रखर योद्धे होते. त्यांनी हिंसेऐवजी विवेकाचा मार्ग आणि द्वेषाऐवजी शिक्षणाचा मार्ग दाखवला. आज त्यांच्या आठवणींना मान देत आपणही त्यांच्या विचारांप्रमाणे समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवूया. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. व तुम्हाला अजून कोणत्या क्रांतीवीराबद्दल माहिती ऐकायला आवडेल हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.